माझ्या आयुष्यातलं सर्वात छोटं भाषण मी आज करणार. साहित्यिकांसमोर आपण काय बोलावं? आम्ही बोलण्यासाठी म्हणून जी भाषा आम्हाला देतात किंवा त्यांची भाषा वाचून आम्ही पुढे जेव्हा जातो त्यांच्यासमोर आम्ही बोलायचं नसतं, त्यांच्यासमोर आम्ही ऐकायचं असतं. पण मला असं वाटतं की एवढी प्रचंड उज्ज्वल परंपरा आज हे फोटोच काय ते सगळं सांगतात की महाराष्ट्र म्हणजे काय आणि महाराष्ट्राचं वेगळेपण काय आणि ते इतर राज्यांपेक्षा वेगळं काय. आज संजय नाहर यांनी मला इथे येण्याची गळ घातली. मला खरं तर कळत नाही की अशा ठिकाणी आमची काय गरज असते. आपली साहित्य, मराठी साहित्य वाढवण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल, मदत लागेल त्याला आम्ही आहोतच. मी हे निश्चित माझ्या वतीने नक्की सांगू शकतो. पण अन्यथा आम्हाला काही या साहित्य संमेलन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ऐकायला बोलवावं, बोलायला बोलून नाही. पण महाराष्ट्रातले साहित्यिक मी गेले अनेक वर्ष मी पाहत आलो, कवी पाहत आलो. तो मराठी बाणा ज्याला म्हणतो ना आपण, तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा आणि योग्य वेळी जे ठणकावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणकावून सांगण्याची जी धमक, हिंमत जी काही वर्षांपूर्वीची होती, मला ती आज मला कुठेतरी कमी दिसतेय असं निश्चित वाटतंय. आजचा महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ, महाराष्ट्राचं झालेलं नेहमी परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची खरं तर सर्कस झाली. कोणी विदूषकी चाळे करतंय, कोणी मंत्रालय जाळ्यांवरती उड्या मारतंय. खरं तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे. पण ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी कशाला काही धरबंध नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत, तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आणि त्यांना शिकवणं, समजवणं, सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो. तुमच्याकडे ती त्या अधिकारवाणीने तुम्ही बोलू शकता, सांगू शकता. आणि एक गोष्ट सांगतो, मग आम्ही बोललो तर ते ट्रोल होतं. ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा. मुळात पहिल्यांदा आपण काय बोललोय, मी आजपर्यंत सांगतो, मी आजपर्यंत जेवढे भाषणं दिली आहेत, मुलाखती दिल्या आहेत, काय जे काय बोलायचं ते बोललोय. ह्याच्यावरती ज्या वेळेला त्या सोशल मीडियावरती जेव्हा त्या गोष्टी येतात, मी कधीही वाचत नाही माझ्याबद्दल त्या लोकांना काय म्हणतायत. मी कधीही वाचायला जात नाही, त्या भानगडीतच जात नाही. मी माझं बोलून झालंय ना, विषय संपला.